आता आम्ही नवीन डिव्हाइस वर शिफ्ट झालो. याच्यामध्ये तुम्हाला आहे ना दोन्ही प्रकारचे व्ह्यूज बघायला भेटतील. आता बघा ही आमच्या बोटचं टोक इकडच नयनरम्य दृश्य. तिकडे बघा एक मोठी जेट. हो का, तिकडे सगळ्या वॉटर ऍक्टिव्हिटीज आहेत. जर तुम्हाला कुणाला वॉटर ऍक्टिव्हिटीज करायच्या असतील तर देवबाग बीचला या. इथं मी ऐकलंय स्कुबा डायव्हिंग साठी चांगला स्पॉट आहे ऍज कम्पेअर टू तारकर्ली. तुम्हाला डोंगर दिसतो तेव्हा एक टॉवर लावलाय. फालतू नॉलेज नकोय त्यांना कामाचं. टॉवरचं काय करणार, इथं पाहिजे रेंज आहे समुद्रात. म्हणजे तुमच्या जर रूम वर रेंज नसेल तर तुम्ही इथे येऊ शकता. 1800 बोर्ड भाड्याने करायची नाही तर नेटवर्कवर येऊ शकता. काय तुम्हाला अजून एक पॉइंट सांगतो. आता तुम्हाला जायचे संगम पॉइंटला, बरोबर. तुम्ही गाडी घेऊन जायचं म्हणलं ना तुम्हाला 10 मिनिटाच्या रोडला आहे ना एक अर्धा ते पाऊण तास लागणार आहे. जसं आम्ही निघलो होतो पण अर्ध्या रस्त्यात आम्हाला एवढं ट्रॅफिक लागलं की आम्ही गाडी रोडच्या कडेला लावली. तो दादा आहे त्याचं नाव तुम्हाला सांगतो जाताना. त्यावेळेस काय करा, त्यांच्यापाशी गाडी लावा आणि त्यांची बोट घ्या आणि इथं तुम्ही येऊ शकता. हा, इथं डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही तुम्हाला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देऊ. तुम्ही कधी पण जर देवबागला आलात आणि जर तुम्हाला बोट सफारी करायची असेल तर तुम्ही त्या दादांना शक्यतो बोट सफारीच करा. हा, कारण काय होतंय तिथून गाडी घेऊन येणार, 1 तास जाणार, फ्रस्ट्रेट होणार. त्यापेक्षा इथनं बोटीचा आनंद किती भारी आहे. आणि एक कॅमेरामॅन तुमच्या बरोबर नक्की ठेवा. आमचा कॅमेरामॅन चिन्मय. त्याला कॅमेरा नाही वापरतेत पण त्याचं नावच कॅमेरामॅन आहे. कारण काही दिलं त्याला. चिन्मय सरांचं आपण मनोगत जाणून घेऊया. तुम्हाला कसं वाटतंय आमच्या सोबत येऊन? म्हणजे तुम्हाला आम्ही घेऊन कोकणातलाच आहे आणि मी या दोघांना आणलेलं आहे. त्या दोघांना आनंद. पण ह्याला आणून आम्हाला असं काही खास फायदा नाही झाला. कारण हा कोकणातला असला तरी ह्याला कुणीच ओळखत नाहीये. माझे जवळपास 3 मिलियन आहेत. मला इथे भरपूर लोक ओळखतात. म्हणजे आता तरी इंस्टावरती मेसेज जर टाकला की आय एम इन मालवण, 3 मिलियन वर किती शून्य येतात माहिती आहे? 3 मिलियन वरती 6 शून्य येतात उठीतनं. हो बाहेर. तर या ठिकाणी आम्ही मस्त असा बोट सफारीचा आनंद घेतोय. काही घाणेरडे लोक व्यक्ती आणायचा प्रयत्न करतात. हा व्ह्यू बघा. हा एकदम बघा, हा विहंगमय दृश्य बघा, एकदम एक नंबर. ती बोट बघा काय त्यांचं म्हणजे चाललं. आणि इकडचं हे कशासाठी, जुगाड कशासाठी. हे जे दिसतंय का नाही बोटीला बांधलेलं हे असे काही लोक जे आहेत, छोटी लोक, हे एका बाजूला वाकल्यामुळे अशी बोट पाण्यात जाऊ शकते. जसं त्यामुळे ते बॅलन्स करण्यासाठी त्या बाजूला जुगाड देशी जुगाड केले त्यांनी. हे बघा ओशन. हा, त्या साईडला केले. कारण ज्यांचं वजन जास्त आहे त्यांना या साईडला बसवतात. हे बघा, ही एक दुसरी बोट आली आहे. त्यात पण आपले फॅन्स आहेत. थांबा, हात करतील आपल्याला. कारण कोण हात, मला वाटतंय ते फॅन्स नाही आहेत आपले. दुसऱ्या राज्यातले दिसतात. ते आपल्या इकडचे नाहीये, ते बाहेरच्या राज्यात आले. ते दिसतात. ते आपल्याला हात करतील का? नको, त्यांच्यासोबत महिला मित्र